महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार, नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन, वामन हरिपेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबते। सावंतवाडी शहरात मतदानाला सुरुवात झाली। सर्व पक्षांनी वार्डनुसार आपले बूथ स्थापन केले, तर आपला उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा सर्व पक्षांकडून करण्यात आला आहे। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे सिनियर रिपोर्टर भरत केसरकर यांनी। मी उभा आहे सावंतवाडी प्रभाग 6 मध्ये। आपण बघतो भाजप असेल, शिवसेना असेल, सगळ्या पक्षाचे ते बूथ लागलेले पाहायला मिळतात। मी भाजपच्या बूथवर आहे, काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतोय भाजपला? चांगला प्रतिसाद मिळतोय। 7 वर्षापासून लोकांनी रांगा लावलेल्या आहेत आणि आपण म्हणून बाहेर पडलेले आहेत लोक मतदानाला। एखाद्या संध्याकाळी पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे लोक सकाळीच मतदानाला बाहेर पडलेले आहेत। किती टक्के मतदान झालं? आतापर्यंत जवळजवळ 15% मतदान झाले। भाजपच्या बूथ नंतर आपण जातो, अजून एक इथे बूथ आहे। काका, कुठच्या पक्षाचा बूथ आहे आणि कसा प्रतिसाद मिळतोय? राष्ट्रवादी पक्षाचा बूथ आहे, चांगला प्रतिसाद आहे, उत्स्फूर्त। किती मतदान झालं? तर झालं असेल 100-120 पर्यंत गेलो असतील। मतदार जे आहे तर मतदारांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। भाजप राष्ट्रवादीनंतर हा जो बूथ आहे हा सेनेचा बूथ आहे। मोठी गर्दी इथे पाहायला मिळते। काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? चांगलं आहे, उत्तम आहे, म्हणजे सकाळपासून चांगलं आहे, प्रगती आहे मतदानाला। किती मतदान झालं आता? 30% पूर्ण झालं आहे। प्रतिसाद व्यवस्थित आहे यांचा मतदारांचा। मग काय सांगाल प्रतिसाद कसा दिसतोय? मस्त प्रतिसाद आहे, 1 नंबरला धनुष्य बाणणार। ही काळ्या रगडावरची पांढरी रेख आहे, 100%। इथे मतदान जवळजवळ 850 आहे, 700 गणा 700। आपण बघतोय की उमेदवारांनी दावा करतायत की 80% मतदानाचा दावा करतायत। मात्र खास अजून आरेकर आपल्यासोबत आहेत सेनेचे। आरेकर, काय सांगाल कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद चांगलाच आहे ना। जास्तीत जास्त 80% मतदान इथं होईल, 55% होईल, पण 80% मतं बाहेरना पडतील। 80% उत्साह पाहायला मिळतोय। शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, या सगळ्यांचं जे बूथ आहेत एकत्र, मात्र सगळे दावा करतायत की आपल्या पक्षाचा ज्या ठिकाणी जास्त मतदान। मी उभा आहे प्रभाग 6 मध्ये। शिवसेनेचा बूथ पाहायला मिळतोय, रिलॅक्स मूडमध्ये आहेत कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय मोठा। मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यापर्यंत त्यांचा प्रयत्न केला जातात। आपल्यासोबत आहेत भाईंचे खंदे कार्यकर्ते। काय सांगाल प्रभाग 6 मध्ये काय स्थिती असू शकते दीपक भाईंची? मागच्या लोकसभेमध्ये ह्या मतदान केंद्रामध्ये आमचे आदरणीय खासदार राऊत साहेबांना या ठिकाणी जवळजवळ 400-450 मताधिक्य मिळालेलं होतं काय। आणि आता तर दीपक केसरकर हे स्थानिक आहेत, त्यामुळे सावंतवाडी शहरातले लोक नक्कीच दीपकभाईचा विचार करतील आणि दीपकभाईंना पुन्हा संधी देतील। किती मताधिक्य मिळू शकतो? तरी 40-50 हजाराची लीड आरामात मिळू शकते पूर्ण याच्यात? हो, पूर्ण याच्यामध्ये। या प्रभागात कसा प्रतिसाद मिळतोय? खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि राजन तेली साहेब नक्कीच ह्या वॉर्डातून चांगल्या मतांनी जिंकून येतील। तुम्हाला काय वाटतंय? चांगला प्रतिसाद आहे आणि काय सांगू शकत नाही काय होईल। तर वैशिष्ट्य पाहायला मिळतंय की दोन्ही बूथ आहेत, भाजपचा आणि शिवसेनेचा हे एकत्र लागलेले पाहायला मिळतात। दोन्ही बूथ जरी एकत्र असले तरी सलोख्याचं वातावरण जे सावंतवाडीमध्ये पाहायला मिळतंय ते आज प्रभाग 6 मध्ये आपण बघतोय। शिवसेना आणि भाजप जरी कट्टर मित्र असले तर या निवडणुकीमध्ये कट्टर विरोधक आहेत। मात्र खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक लढताना कार्यकर्त्यांनी एक चांगला पायंडा ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घालून दिलेला पाहायला मिळतो। कॅमेरामॅन बंटीचा भरत केसरकर, सिंधुदुर्ग, सावंतवाडी। आता प्रत्येक बातमी लाईव्ह होणार, घराघरात मतदार पाहणार, कोकणचा सतत संघर्ष पहा फक्त सिंधुदुर्ग लाईव्ह। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।